नमस्कार मंडळी, आजची रेसिपी म्हणजे बांबूच्या कोंबाची भाजी आणि काप. तर हे बांबूचे कोंब आहे ना, पहिला पाऊस जेव्हा पडतो तेव्हा ते रुजून येतात. हे बघा अशा प्रकारे दिसतात. ते आणायचे म्हणजे असे कवळे कवळेच घ्यायचे ते आणि त्याचा वरचा भाग सगळा काढून टाकायचा आणि आतला जो कवळा भाग असतो त्याची भाजी करतात किंवा कापं करतात. तर भाजी पण वेगवेगळ्या प्रकारची आपण करू शकतो. तर इथे बघा ही कापं मला ज्या मावशीने सगळं साफ करून दिले आणि अशा प्रकारे चिरून पण दिलेत. तर कारण मला थोडी कापं पण करायची आणि अर्ध्याची मी भाजी पण बनवणार आहे. तर इथे मी स्वच्छ धुवून घेतली आणि ही अशी उकडून घ्यायची. अर्धा पाऊण तास तरी चांगली उकडून घ्यायची आणि उकडताना थोडंसं ढवळायचं म्हणजे एकसारखी ती उकडतात. आता हे बघा मी कापांसाठी थोडी बाजूला काढली. त्याच्यामध्ये जी कापं आहेत त्याला मी हळद, मीठ आणि तिखट लावून घेतलंय आणि इथे मी कापांना लावण्यासाठी रवा, तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये पण हळद, मीठ आणि तिखट टाकून घेतलंय. आता इथे मी तव्यामध्ये तेल टाकून घेतलंय. हे आपण जशी बटाट्याची कापं करतो अगदी त्याच प्रकारे करायचे आहेत. इथे फक्त हे उकडून घ्यायचंय आधी. तर बटाटे काय पटकन शिजतात, हे थोडे शिजायला कठीण असतात, त्यामुळे चांगले असे शिजवून घ्यायचे. आणि इथे आता आपली कापं तयार आहेत आणि बाकीची जी कापं आहेत आता उकडलेली राहिलेली त्याची मी आता भाजी बनवून घेते. तर मी अशा प्रकारे ती चिरून घेते, अशी लांब लांबच चिरून घेते. तर ही भाजी तुम्ही म्हणजे मिरचीमध्ये पण बनवू शकता, मिरची घालून पण बनवू शकता. तर इथे मी आता मसाला घालून बनवणार आहे. तर इथे मी तेलामध्ये जिरं टाकून घेतलंय, लसूण टाकून घेतलीये, कांदा टाकून घेतलाय. कांदा चांगला परतून घ्यायचा. आणि ही जी कोंब आहेत ना ते आपल्याला फक्त पावसाळ्यातच मिळतात आणि ते पण सुरुवातीला, नंतर ते खूप जून होतात. त्यामुळे सुरुवातीचा जो पाऊस पडतो ना त्यावेळेसच ही भाजी खायची. आणि त्याच्यामध्ये मी कांदा लसूण जो घरी बनवलेला आहे तो टाकून घेतलाय, मालवणी मसाला टाकून घेतलाय. चांगलं परतून झाल्यावर इथे तुम्ही टोमॅटो वापरू शकता. आता मी इथे टोमॅटो वापरणार नाहीये, इथे मी डायरेक्ट आता ती भाजी टाकून घेणार आहे. तर भाजी चांगली परतून झाली त्याच्यावर चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवणार आहे, झाकणावर पाणी ठेवणार आहे. म्हणजे खाली पाणी पण सुटेल आणि इथे आपल्याला गरम पाणी त्याच्यामध्ये टाकता येईल. तर असंच मी 2-3 वेळा पाणी असं ठेवलं आणि तेच पाणी मी त्याच्यामध्ये टाकून घेतलंय आणि भाजी चांगली अशी शिजवून घेणार आहे. हे बघा परत एकदा पाणी टाकणार आहे, परत ते त्याच्यामध्येच टाकणार आहे गरम पाणी. तर अशी ती भाजी चांगली अशी शिजवून झालेली आहे. आता माझी भाजी चांगली शिजलेली आहे बघा, थोडीशी ओलसर आहे. तर ह्याच्यामध्ये मी ओलं खोबरं टाकून घेते. तुम्हाला जर ओलं खोबरं वापरायचं नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कुठेही वापरू शकता. कोथिंबीर टाकून घेते. परत एक 2 ते 3 मिनिटं त्याला वाफ घालून घेते. आणि आता ह्याच्यामध्ये ही भाजी आपली आता खाण्यासाठी तयार आहे. आवडली ना रेसिपी? आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. थँक्यू. नमस्कार मंडळी, आजची रेसिपी